5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचे एक्झिट पोल आलेले आहेत। या एक्झिट पोलच्या मताप्रमाणे अनुसार 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरू शकतो। याबाबत आपण अधिक चर्चा करूया जी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याशी। उदय सर, उत्तर प्रदेशमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरू शकेल असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतो आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जेवढं यश मिळालं होतं तेवढं हे यश दिसतंय का? पहिली गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेश आणि त्याच्यातले एक्झिट पोल हे अतिशय एक रिस्की गेम आहे ॲक्युरेट प्रेडिक्शन करणं। याचं कारण असं आहे की उत्तर प्रदेश हा 7 विभागांमध्ये विभागलेला आहे। या प्रत्येक विभागाचं स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्याचं स्वतःचं व्होटिंग पॅटर्न आहे, स्वतःचं एक व्होटिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहे। त्याहीपेक्षा सुद्धा तिथलं कास्ट कॅल्क्युलस जे आहे, जातीपातीचं समीकरण आहे, प्रभाव गट आहेत, अत्यंत सूक्ष्म अशा जातीपाती आहेत, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे 1990च्या दशकापासून आजपर्यंत आपण प्रत्येक पक्षाचं विश्लेषण पाहूया। 1990 पासून आतापर्यंत काँग्रेसला कधीही 3 आकडी संख्या पार करता आलेली नाही। कायम ते 100च्या आतच किंवा 60-70च्या खालीच त्यांचा आतापर्यंत अधोगती आपण पाहिलेली आहे। तर आपण समाजवादी पक्षाकडे गेलं तर समाजवादी पक्ष हा कधी त्यांच्या अच्छे दिनच्या वेळेला आणि बुरे दिनच्या वेळेलाही कधीही 100च्या खाली आलेला आपल्या दिशेचा प्रवास पाहिला तर ते जेव्हा सत्तेवर आले तेव्हाच फक्त 200च्या वर होते, अन्यथा ते कधीही आपल्याला 100चा आकडा सुद्धा पार करताना दिसलेला नाहीत। एक कल्याण सिंग निवडून आले, तो आपला अपवाद जर वगळला तर भारतीय जनता पक्ष देखील कधीही 3 आकडी संख्येपर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसणार नाही। तसंच गेल्या अनेक वर्षामध्ये तिकडे एकही पक्षाचं सरकार पुन्हा रिपीट झालंय असंही आपल्याला दिसणार नाही। जवळपास 2% मतदान यावेळी वाढलेलं आहे। 24 लाख मतदार यावेळी नवे आहेत, तर मागच्या वेळी 2014 ते 2017 या काळामध्ये लक्षात घ्या तिकडे जवळपास 24 लाख नवे मतदार वाढलेले आहेत, त्यांची वृद्धी झालेली आहे। तर त्यांनी 2014ला मतदान केलं आणि आता जे दुसऱ्यांदा मतदान करतायत किंवा 2009-10च्या आसपास ज्यांनी जे मतदार म्हणून नोंदणी झाले अशांची संख्या एकूण मतदारांच्या जवळपास 17 ते 18% एवढी मोठी आहे। विक्ट्री मार्जिन्स जी आहेत ती विक्ट्री मार्जिन्स ही उत्तर प्रदेशामध्ये कमी आपल्याला होताना दिसत आहेत। त्यामुळे सूक्ष्म जातीपातींच्या आधारावर होणारं मतदान, धर्माच्या आधारावर होणारं मतदान, नव मतदार जो आहे त्याचं होणारं मतदान, याच्याबद्दलचे अंदाज बांधणं हे अत्यंत धोकादायक आणि अनेकदा ते अंदाज काही पर्सेंटनी चुकू शकतात। त्यामुळे उत्तर प्रदेश हे सर्व सेफॉलॉजिस्टसाठी, ओपिनियन पोलसाठी आणि एक्झिट पोलसाठी हे सर्वात मोठं आव्हान असतं। याच्याकरता की इथल्या एक्झिट पोलमध्ये हे छोटे छोटे अंतरप्रवाह पकडण्याची शक्यता आणि क्षमता कितपत आहे हे तपासून पाहायला पाहिजे। म्हणूनच मला असं वाटतं की जरी भारतीय जनता पार्टी हा सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल तरी मेजॉरिटी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना किती जागा मिळत आहेत हा एक संशोधनाचा विषय असेल। एक्झिट पोल मधून आपल्याला कल कळतोय एवढं मात्र नक्की 328 जागांवर लोकसभेच्या वेळेला, जर लोकसभेला जे नरेंद्र मोदींना मॅन्डेट मिळालेलं होतं आणि 80 पैकी 73 जागा लोकसभेच्या त्यांच्या पक्षाला मिळाल्या होत्या, त्या जागांचं जर परिवर्तन आपण विधानसभेत केलं तर त्या जागा 328 इतक्या मोठ्या होत्या। परंतु 2012च्या विधानसभेचे निकाल जर आपण पाहिलेत तर त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा 4थ्या स्थानावर गेलेला आपल्याला दिसेल। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची डिपॉझिट जाण्याची जी जागा आहेत त्या जागा सुद्धा 200च्या आसपास आहेत। म्हणजे एकीकडे 328 पर्यंत मोदी लाटेवर स्वार झालेला भारतीय जनता पक्ष आणि मोदी नसताना 227 जागांवर डिपॉझिट जाणारा भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष एक अपवाद वगळता मागच्या 30-40 त्यांच्या स्थापनेपासून आतापर्यंत कधी उत्तर प्रदेशची सत्ता स्वतः काबीज करू शकलेला नाही। हे सगळं पाहता मला असं वाटतं भारतीय जनता पक्षासाठी हे प्रचंड मोठं आव्हान असणार आहे। किंबहुना निश्चलनीकरणानंतर ही होणारी निवडणूक ही एक प्रकारे एका प्रचंड मोठ्या प्रदेशानं, लक्षात ठेवा उत्तर प्रदेशात जेवढे मतदार आहेत तेवढे
एशियन कंट्रीज, बाकी युरोपियन देश तर सोडूनच द्या, परंतु पाकिस्तान, अख्ख्या पाकिस्तानमध्ये जेवढे मतदार आहेत त्यापेक्षा जास्त मतदार एकट्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. इतका उत्तर प्रदेश विशाल आहे, इतकाच उत्तर प्रदेश वैविध्यतेने नटलेला आहे. त्यामुळे त्याचा निकाल हा एक प्रकारे या देशाचा विद्यमान सरकारबद्दल, मग ते केंद्रातलं आणि राज्यातलं, सर्वात मोठा कौल आहे असं मानायला काहीच हरकत नाही. नक्की. सर, आपल्याबरोबर रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी देखील आहेत, आपण त्यांच्याकडेही जाऊया. रामराजे, पंजाबमध्ये असं काय घडलंय की पंजाबमध्ये मात्र अकाली दल आणि भाजप यांच्या युतीला बराच मार खावा लागू शकतो असं या एक्झिट पोलमधून दिसतंय? बिलकुल, पंजाबमध्ये अकाली दल आणि बीजेपीला मार खावा लागतंय. सर्वात महत्वाचं म्हणजे की आपण जेव्हा पंजाबचे दौरे केले होते, माहिती घेतली होती, त्यावेळेस अकाली दल बद्दलची नाराजी जी आहे ती स्पष्टपणे दिसून येत होती. त्यासाठी काही मुद्दे सुद्धा आहे. अकाली दलांची गुंडगिरी असेल, वाढलेली व्यसनहीनता असेल, आणि त्याचबरोबर ज्या नोकऱ्या आहेत, बेरोजगारी आहे, हे सुद्धा मुद्दे आहेत. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे की भाजपनं जर तिथे स्वतंत्ररित्या जर निवडणूक लढवली असती तर भाजपला कदाचित काही अंशी फायदा सुद्धा झाला असता. मात्र पंजाबच्या जनतेनं यापूर्वी अकाली दलला अनुभवलेला आहे, भाजपला अनुभवलेला आहे आणि काँग्रेसला सुद्धा अनुभवलेला आहे. पंजाबच्या लोकांना यावेळेस नवीन सरकार पाहिजे आणि त्यामुळेच आम आदमी पार्टीकरता जो कल आहे तो काही प्रमाणामध्ये वाढलेला दिसून येत होता. ज्या आम आदमी पार्टीच्या रॅली झाल्या होत्या, अमरिंदर सिंग यांच्या पटियालामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रॅलीला पाठिंबा मिळाला होता, सपोर्ट मिळाला होता. आणि अकाली दलाचं जे कामकाज आहे किंवा अकाली दलांच्या बद्दलची जी नाराजी आहे, अँटी इन्कम्पल्सी जी आहे ती या निकालामधून दिसून येते, रॅलीमधून दिसून आली होती आणि त्याचा फायदा जो आहे तो कुठेतरी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीला मिळताना आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे पंजाबमधलं जे आता ते वातावरण आहे आणि अक्षरशः गुडघे टेकले होते, भाजपनं सुद्धा त्या ठिकाणी गुडघे टेकले होते आणि अकाली दलने कोणत्याही दोन्ही पार्टीमधली कोणत्याही नेत्यामध्ये आत्मविश्वास जाणून येत नव्हता आणि पाकिस्तानच्या बाउंड्रीला चिटकून असल्यामुळं पंजाबचं महत्व हे आणखीन अधोरेखित होत होतं आणि त्यामुळे युवकांनी जी पसंती दिली आहे ती आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या पार्ट्यामध्ये मत टाकण्यासाठी पसंती दिल्याचं दिसून येते. उदय सर, पंजाबमध्ये असं नेमकं काय मारक ठरतंय भाजपा किंवा तिकडच्या सत्ताधारी पक्षांना की त्यांना फार कमी जागा या एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आल्या? एक आपण पाहिलं पाहिजे की पंजाब या ठिकाणी शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्या सत्तेला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचे जे शिरोमणी अकाली दलाचे नेते आहेत ते आता वयोवृद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर 10 वर्ष अमरिंदर सिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आज सरकारमधून बाहेर आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी आव्हान देण्यासाठी प्रस्थापित सरकारला ते अत्यंत सरसावलेले आहेत. त्याचबरोबर अगदी मोदींच्या लाटेतही 2014 साली आम आदमी पक्षाला जर कुठे यश मिळालं असेल तर ते पंजाबमधून त्यांचे 4 खासदार निवडून आलेले होते. आपण जर 2012चं विश्लेषण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की 2012 साली देखील भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी 117 जागा आहेत, त्या 117 पैकी फक्त 12 जागा त्यांनी मिळवलेल्या होत्या. जरी त्यांना एकूण मतं 40%, एकूण जी पडलेली मतं होती त्याच्यापैकी 40% मतं त्यांना मिळालेली होती. तर शिरोमणी अकाली दलाला जवळपास 42% मतं मिळाली होती आणि त्यांना 56 जागा मिळालेल्या होत्या. तर काँग्रेस 46 जागा मिळून दुसऱ्या क्रमांकावर होतं. या तिन्हीचं विश्लेषण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय जनता पक्ष हा तिकडे कधीही एक सामर्थ्यवान पक्ष म्हणून आपल्या समोर आलेला नव्हता. त्याचबरोबर एक स्वतःचं नॅशनल फूटप्रिंट म्हणजेच दिल्लीमध्ये यश मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी स्पष्ट विधान केलेलं होतं की आता अब दिल्ली, आता पूर्ण भारत देश, असं त्यांचं विधान होतं. पूर्ण भारत देशाचं त्यांचं स्वप्न. लोकसभेला 400 उमेदवार त्यांनी उभे केले आणि त्यातल्या बहुतांश उमेदवारांची डिपॉझिटही जप्त झाली, तेव्हा ते भंग झालेलं होतं. त्यानंतर त्यांची खिल्ली उडवली गेली होती. दिल्लीमधली सत्ता सोडल्यामुळे एक प्रकारे त्यांची अवहेलना राजकीय पंडितांनी केली होती. परंतु दिल्लीमध्ये पुन्हा झालेल्या निवडणुकांमध्ये कमबॅक करून त्यांनी अभूतपूर्व असं यश मिळवलं आणि जवळपास बाकी सगळ्या जागांवर आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं डिपॉझिट सुद्धा जप्त करण्यात ते यशस्वी झाले होते. परंतु केजरीवाल हे फक्त दिल्ली सेंट्रिक आहेत, दिल्लीमध्येच आहेत, दिल्लीच्या बाहेर नाहीत, अशा स्वरूपाच्या टीकेचा धनी देखील त्यांना व्हायला लागलेलं होतं. या टीकेला उत्तर म्हणून ते जर कुठल्या राज्याकडे बघत असतील तर ते दिल्ली नजीकच्या पंजाबकडे बघतायत.
कारण तिथेच त्यांना लोकसभेला यश मिळालं होतं. परंतु तिथे त्यांच्या समोर जे आव्हान आहे ते आव्हान आहे हे पंजाबच्या बाहेरचे आहेत आणि हे शीख नाहीत. आतापर्यंत पंजाबनी शीख अशा स्वरूपाचेच मुख्यमंत्री पाहिलेले आहेत, परंतु केजरीवाल यांच्या पक्षामध्ये कोणीही शीख असा चेहरा नाही. तोच समस्या आता भारतीय जनता पक्षाकडे देखील आहे. त्यांच्याकडे या भागातून नवा चेहरा नाही. एक चेहरा नवजोत सिंग सिद्धू येऊ शकला असता, परंतु नंतरच्या काळात बिनसलेल्या गोष्टी आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. तो आता इतिहास झाला. आज जर भारतीय जनता पक्ष या 5 राज्यांच्या निवडणुकीत सर्वात वीक पोझिशन मध्ये, सर्वात कमकुवत जागी कुठे असेल तर तो पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये प्रस्थापितांच्या विरोधातलं जे मत, शिरोमणी अकाली दलाच्या कारभाराला कंटाळलेलं जे मत आहे, ते कंटाळलेल्या मताचा फटका आता भारतीय जनता पक्षाला बसतोय. याचंच कारण की काय, उत्तर प्रदेशला जेवढं महत्व भारतीय जनता पक्षानं प्रचार यंत्रणेत दिलं, त्याच्या 1 सुद्धा त्यांनी महत्व हे पंजाबामधल्या आपल्या अस्तित्वाला दिलेलं नाही. किंबहुना पंजाब मधल्या निवडणुका जवळपास या पक्षानं सोडल्यातच जमा आहेत, अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. नक्की. सर, जर उत्तराखंड बाबत बोलायचं झालं तर उत्तराखंडमध्ये सुद्धा भाजपला अनुकूलता दर्शवली जाते आहे. अधिक जागा इथं उत्तराखंडमध्ये सुद्धा भाजपला आहेत. उत्तराखंड विषयी काय सांगाल? उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला 70 एकूण जागांपैकी मागच्या वेळेला 31 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला 32 जागा मिळाल्या. त्या दोघांमधल्या मतांचा जो फरक आहे तो जेमतेम 1% आहे. इथली लढाई जी आहे ती अत्यंत अटीतटीची आणि काटेकी टक्कर अशी आहे. उत्तराखंड मधले काँग्रेसचे जे मुख्यमंत्री आहेत रावत, त्यांच्या विरोधामध्ये सीबीआयची इन्क्वायरी सुरू झालेली आहे. तर त्या ठिकाणी बीसी खंडूरी जे वयोवृद्ध नेते आहेत ते आता पुन्हा सरसावलेले आहेत. त्यांची इमेज चांगली आहे. भारतीय जनता पक्षाने काही नवीन चेहरे देखील दिलेले आहेत. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधातलं मत, त्याहीपेक्षा सीबीआय इन्क्वायरीमुळे भ्रष्टाचाराच्या विरोधातलं मत, हा उत्तराखंडसाठी भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा महत्वाचा मुद्दा होता. केंद्रात जे सरकार आहे ते जर तुम्ही राज्यात आणलं तर तुमच्या राज्याचा विकास आणि प्रगती ही फार वेगानं होऊ शकेल, अशा स्वरूपाचा प्रचार त्या ठिकाणी केला गेला आणि त्याची फळं त्यांना मिळतील याच्यात काही शंकाच नाही. शेवटी त्या दोघांमध्ये अत्यंत मार्जिन कमी होतं. ते मार्जिन या निवडणुकीमध्ये भरून जाईल किंवा भारतीय जनता पक्ष पुढे जाईल अशीच आता चिन्ह दिसत आहेत. नक्की. मणिपूरमध्ये सुद्धा भाजप मोठा पक्ष ठरू शकतोय, त्याविषयी काय सांगाल? मणिपूरमध्ये जी परिस्थिती होती ती काहीशी विचित्र अशा स्वरूपाची परिस्थिती अशा करता होती की मणिपूर हे आतापर्यंत काँग्रेसचा एक गड मानलं गेलेलं आहे. ईशान्येतली राज्य इथे सर्वसाधारणपणे काँग्रेसचाच गड मानला गेलेला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या आसाम मधल्या निवडणुकांमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं की आसामच्या चहाच्या बागेमध्ये देखील कमळ फुललं आणि आसाममध्ये भारतीय जनता पक्षाची राजवट आली, त्यांचा मुख्यमंत्री झाला. त्यानंतर आस्फा म्हणजे आर्म फोर्सेसच्या विरोधातला जो ऍक्ट होता त्याच्या विरोधातला शर्मिला इरोमचा लढा, तिथं झालेलं नागांचं बंड, या सगळ्याच्या परिणामातून तिथलं ठप्प झालेलं जनजीवन, याच्यामुळे 60 जागांच्या या मणिपूरच्या विधानसभेचं चित्र यावेळी कमल से खिला अशी असण्याची चिन्ह आहेत. तिथे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरोधामध्ये 15 वर्ष ते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणावर असंतोष हा केवळ जनतेतच नाही तर त्यांच्या स्वतःच्या पक्षात देखील आहे. त्यांच्या पक्षातले अनेक दिग्गज नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायदा आपल्याला उठवताना दिसतोय. नॉर्थ ईस्ट राज्यांसाठी विशेष पॅकेज हे केंद्र सरकारनं जाहीर केलं, त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिरात देखील करण्यात आली आणि हा जो विजयाचा वारू भारतीय जनता पक्षाचा आसामपर्यंत पोहोचला होता तो यानंतरचा पुढचा फूड स्टेप म्हणून नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आता मणिपूरकडे फार आश्वासकतेने बघतोय. त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणावर मतदान होईल ही जी शक्यता व्यक्त केली जाते ती अगदीच निराधार आहे असं काही मला वाटत नाही. तिकडे तृणमूल काँग्रेस किती जागा मिळवतं याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. याचं कारण मागच्या वेळेला त्यांना जवळपास 22% मतदान झालं होतं आणि 7 जागा त्यांना मिळाल्या होत्या. यावेळी तृणमूल काँग्रेस किती जागा घेतं याला फार महत्व आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.